गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोतेहो नमस्कार. आजचा शब्द आहे जागा. मन्या, दुपारी आम्ही एक जागा बघायला जाणार आहे. तुझी शाळा सुटेपर्यंत आम्ही येऊच, पण काही कारणानं चुकून उशीर झाला तर शेजारच्या काकूंकडे थांब. मनूची वेणी घालत आजी म्हणाली. हो आजी, तू काळजी करू नको, मी त्यांना त्रासही देणार नाही अजिबात. शहाणी ग मनू आमची, असं म्हणत आजीनं तिची मान वर करत तिच्या कपाळाची पापी घेतली. पण आजी, जागा बघायला जाणारे म्हणजे नक्की काय? अगं, तुझ्या बाबांचा फोन आला होता. तेव्हा त्यानं सांगितलं की त्याला ती जागा घ्यायचीय. जागा म्हणजे मोकळं मैदान, जिथे काहीही बांधलेलं नसतं अशी जागा. म्हणजे प्लॉट म्हण की आजी. मराठी शब्दाला तिला सोपा वाटणारा पर्यायी इंग्रजी शब्द तिनं सांगितला. तोच तो. तुझं इंग्रजी ज्ञान लगेच जागं होतं बघ अशा वेळी. आता इथं जागं म्हणजे जागं असणं, म्हणजे झोपलेलं नसणं या अर्थानं ना. अरे वा, सुसाट चाललंय की आज डोकं. अगदी बरोबर आहे. जागा असणं म्हणजे झोपलेलं नसणं. याचाच आणखी एक अर्थ होतो, आपण बसमध्ये वगैरे एखाद्याला बसायला बोलवतो तेव्हा आपण म्हणतो बघ, या इथे, इथे जागा आहे बसायला. हो, किंवा बसायला जागा आहे का असंही आपण विचारतो. अगदी बरोबर. तसंच जागा म्हणजे पद किंवा हुद्दा या अर्थी सुद्धा. उदाहरणार्थ, शिक्षकांच्या हजारो जागा रिकाम्या आहेत, त्या पदावर माणसं भरली पाहिजेत. आणखी एक आजी, तू गावाला गेलीस की एकही वस्तू जागेवर नसते असं म्हणतेस तू आल्यावर. म्हणजे त्या वस्तूचं निश्चित केलेलं ठिकाण. त्याचबरोबर निवडणुकांमध्ये एखादा पक्ष इतक्या इतक्या जागा लढवणार किंवा या पक्षानं इतक्या जागा जिंकल्या असंही आपण ऐकतो बघ. त्या अर्थानं सुद्धा जागा म्हणजे त्यांचे उमेदवार किंवा सीट असं असतो. किती मजेशीर आहे ना आजी हे. आणि तू इतकं छान समजावतेस ना, त्यामुळे मला सगळ्या शब्दांचे अर्थ अगदी छान कळतात. हो का? माझ्या जागी तू असतीस तर तूही हेच केलं असतंस. पण मग या जागेचा अर्थही माहिती असेलच तुला. हो, 2 जागा आल्या इथे, म्हणजे स्थान किंवा ठिकाण. बरोबर? अगदी बरोबर. आता पळ लवकर, नाहीतर तुझी पहिल्या बेंचवरची जागा जाईल. शाळेत पोच पटकन आता. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.